फायदा बी नाही आणि आमचं शेत गेलं तर आम्ही खावावं काय? शासनानं आमची जबरदस्ती करून शेती न्यायलंय, तर शेतीचा आमचा उपयोग काय आहे? आम्ही शक्तीपीठ कोणी मागायला शेतकरी हे रोड गेलो बी नाही. जे आम्हाला आवश्यक रोड आहेत तेच आम्हाला द्या की. जे आमच्या डिलेवरी जाताना लेडीज शासन नुसतं आश्वासन देऊन आम्हाला हे करतंय की तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देऊन काय अर्ध्या शेतकरी महिला ह्या गाळलेल्या आहेत आमच्या गावातल्या. आणि परत आम्हाला लखोपती दिदी म्हणून एक आश्वासन शासनानं दिलेलं आहे. त्या लखोपती दिदी का आमची जमीन नेऊन का आम्हाला भिकारी करून ठेवायचंय हे शासनाचा उद्देश आहे काय? मग आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की ते रोड रद्द व्हावा. आता लोक आले तुमची जमीन मोजणार आहे. आम्ही माफू देणार नाही. जेव्हा आम्हाला जसं आमचं जीवाचं काय आम्हाला धमकी टाकतात की तुमच्या जीवाचं काहीतरी आम्ही हे करणार. पोलीस एवढे बंदोबस्त आमच्या लेडीज भरपूर येणार आहेत, पण ते काही पोलीस बघून सुद्धा येऊ शकत नाहीत रोडवर. तुम्हाला जमीन 4 किती आहे? दिवस झाला आम्ही जमीन मला 4 एकर आहे. किती चालली तुमची जमीन तुम्हाला सांगितलं? आमचे किती चाली 2 एकर आणि काय शाश्वत आम्हाला कोणा आदेश पण दिला नाही, आम्हाला माहित पण नाही किती चाली ती. 2 एकर चाली असं गावातले सांगतात. ठीक आहे. एवढा बंदोबस्त लावलाय, मग तुम्ही काय मोजू देणार का नाही? नाही मोफू देणार नाहीत आम्ही. मी विधवा आहे पुन्हा. जर जमीन गेली तर मी काय खाणार? आम्ही काय खाणार लेकरं बाळा? बोला, या पुढे थोडं.